निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. दुसऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जी ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातल्या युवकांना, गोर, गरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी दिलं, तेच ब्रीद विद्यार्थ्यांच्या समोर, समाजातल्या विविध घटकांच्या समोर परत एकदा नव्यानं घेऊन जाण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न या व्याख्यानमालेच्या माध्यमातून, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विविध शाखांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं करत आहोत. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट गेल्या 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. एक शिक्षण संस्था चालक म्हणून आपण ज्ञानदानाचं काम करत असताना, शिक्षण देत असताना आमच्या संस्थेचं जर तुम्ही ब्रीद वाक्य पाहिलं तर बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, या शाळांच्या आणि कॉलेजेसच्या माध्यमातून, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बलाचं आणि बुद्धीचं काम हे तर चांगल्या पद्धतीनं होतच असतं, परंतु एक शिक्षण संस्था चालक म्हणून आपली एक बांधिलकी या नात्यानं हे सदविचारसुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिले पाहिजेत. ते देण्यासाठी, ते विद्यार्थ्यांकडनं करून घेण्यासाठी अत्यंत विविध कार्यक्रमांचे एक आयोजन आणि नियोजन संस्थेच्या माध्यमातून संवेदनशीलपणानं मागच्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं जातं, हे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या समोर वेळोवेळी आपण त्या ठिकाणी घेऊन जातोय. हे सगळं विद्यार्थ्यांच्या समोर पोहोचवत असताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमातून त्यांना पाहिजे अशी गोष्ट त्या ठिकाणी घ्यावी आणि त्यांनी त्यांचं आयुष्य घडवावं, हाच एक प्रामाणिक प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करत आहोत. आज ज्या वेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यान मालेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बोलतोय, गेल्या वर्षी ज्या वेळेला अत्यंत कोरोना हा पीकवरती होता, ज्या वेळेला एकही कार्यक्रम घेता येत नव्हता, ज्या वेळेला मागच्या 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा कोणतेही उत्सव, सण, वार हे कोणत्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी घेता येत नव्हत्या, त्याचे कार्यक्रम घेता येत नव्हते, त्यावेळेसला एक ऑनलाईनचं फॅड, एक इंटरनेटचा वापर, एक ऑनलाईन एज्युकेशन हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती जगाच्या समोर त्या ठिकाणी ते आलं. आणि ते आल्यानंतर त्यावेळेला एक असाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आपण आंबेडकरांची जी जयंती आहे ही सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीनंच कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याचा प्रयत्न, याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून मागच्याच लॉकडाऊनमध्ये आपण गेल्या वर्षी त्या ठिकाणी पहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला घेतली, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 30-35 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. आणि आज आपण 14 एप्रिल 2022 आपण दुसऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचं त्या ठिकाणी आयोजन हे त्याच्यामध्ये करत आहोत. 22 एप्रिलला डॉक्टर गौतम बेंगाळे सर आहेत, जे की विभागीय संचालक आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे. त्यांचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार याच्यावरती आहे. या व्याख्यानमालेचा जर आपण विचार केला तर ही व्याख्यानमाला कोणत्याही आपण झूम ॲपवरनं किंवा आपण हा एका हॉलमध्ये घेत नाही. ही व्याख्यानमाला आपण डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून असेल, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून असेल, ही आपण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे, महाराष्ट्र, इंडिया या यूट्यूब पेजच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी घेत आहेत. जोपर्यंत यूट्यूब आहे, जोपर्यंत इंटरनेट आहे, तोपर्यंत हे सगळे विचार हे आपल्या सगळ्या लोकांना आपल्या मातृभाषेमध्ये, मराठीमध्ये हे सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला त्याच्यामध्ये ते उपलब्ध व्हावं. आणि एवढंच नाही, आपण किती जरी मोठा कार्यक्रम घेतला, तो एका हॉलमध्ये घेतला, तर त्या हॉलमध्ये जर जेवढी लोक बसणार आहेत तेवढ्याच लोकांना त्यांचे विचार त्या ठिकाणी समजतेल्याने ऐकायला मिळतील.
त्याच्यामुळं भारत देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या लोकांना मराठी कळते, ज्या ज्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, ज्या ज्या लोकांना ह्या विविध विषयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय होते याचा जर अभ्यास करायचा असेल, या यूट्यूब पेजच्या माध्यमातून चिरकाळ अनंत काळापर्यंत हे विचार त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी ऐकायला आणि पाहायला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. हीच एक अभिमानाची गोष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासाठी त्या ठिकाणी असू शकते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक असलेल्या डॉक्टर गौतम बेंगाळे यांची प्राध्यापक ते समाजसेवक अशी वाटचाल चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरली आहे. विविध विषयांवरील लेखन करत असतानाच महापुरुषांच्या जीवनावर प्रेरणादायी व्याख्यानांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. विशेषतः पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा नामांतराच्या लढ्यातील आघाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आजही कायम राहिली आहे. कोणतीही अतिटोकाची भूमिका न घेता आपले विचार संयमीपणाने समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा स्वभावातील नम्रपणा अनेकांना आपलासा करून जातो. हे त्यांच्या व्यक्तिमत्वातील वेगळेपण आहे. डॉक्टर गौतम बेंगाळे यांचा जन्म 1 जून 1960 साली झाला. सासवड येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी BMCC मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि त्याच कॉलेजमध्ये ते प्राध्यापक झाले. तसेच या महाविद्यालयाच्या उद्योजकीय प्रशासन व विपणन या विभागाचे ते प्रमुख होते. पश्चिम महाराष्ट्रातील दलित महिला उद्योजकांचा आर्थिक विकासातील सहभाग या विषयात त्यांनी आपली PhD पूर्ण केली आहे. पुढे याच विषयावर प्रकाश टाकणारे लेखनही त्यांनी केले. सुरुवातीपासूनच वाणिज्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यामध्ये त्यांनी अध्यापन केले. तसेच कृतिशील विचारांमधून या क्षेत्राशी संबंधित संस्थांना ते आपल्या निवृत्तीनंतर मार्गदर्शन करत आहेत. त्यांची विद्या सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवड झाली आहे. ते बहुजन अल्पसंख्याक शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच पुणे विद्यापीठातील शिक्षक संघटनेचे ते सक्रिय सदस्य आहेत. समता परिषदेचे ते सल्लागार आहेत. आपल्या अध्यापकीय कारकिर्दीत आणि त्यानंतरही त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्यक पाठ्यपुस्तकेही लिहिली आहेत. वृत्तपत्रांमधून ते सातत्याने सामाजिक आर्थिक विषयांवर लेखन मार्गदर्शन करत असतात. दलित महिला उद्योजक, कावड, संकल्प जातीभेद निर्मूलनाचा, राष्ट्रप्रेमी डॉक्टर आंबेडकर ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेमिनार आणि परिसंवादामध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. आदर्श शिक्षक, शिक्षक गौरव, सामाजिक जाणीव अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. स्वकर्तृत्वाने अध्यापन, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे डॉक्टर गौतम बेंगाळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक विचारामागे त्यांचा अनुभव पाठीशी असतो. अशा या अभ्यासू व्यक्तिमत्वास जाधवर इन्स्टिट्यूटचा मानाचा सलाम. डॉक्टर सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंतीच्या निमित्तानं आपण हा समारोह आयोजित केलेला आहे. या समारोहाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, इतर मुख्य अतिथी या सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टचे सर्व कर्मचारी, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 131वी जयंती देशभर आणि देशाच्या बाहेर साजरी होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आजच्या या नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी
सर्व देशभर जयंतीच्या निमित्ताने प्रयत्न केले जात आहेत। आज खास करून या जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये खास विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गासाठी अतिशय महत्त्वाचा विषय मी आज या ठिकाणी चर्चेला घेणार आहे। तो आज ज्या विषयामुळे देशामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्त्यांना देखील अशा एका विषयाच्या मार्गदर्शनाची गरज आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे आणि तो विचार म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थविचार किंवा आर्थिक विचार किंवा वित्त विचार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं शिक्षण घेत असतानाच ज्या वेळेला त्यांनी लंडनमध्ये PhD करण्याचा विचार केला, त्यावेळेला प्रथम त्यांनी जो PhD साठी विषय निवडला तो रुपयाची समस्या। आपल्या देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील संपूर्ण समाज व्यवस्था उभी कशावर असेल तर ती सत्ता आणि संपत्तीवरती आहे। मानवी जीवन हे एकूण सामाजिक प्रोसेस त्याचा विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करायला पाहिजे आणि विकास करण्यासाठी त्याला संपत्तीची आवश्यकता असते आणि ही संपत्ती मिळवण्यासाठी त्याला आर्थिक पाठबळाची, पैशाची किंवा चलनाची आवश्यकता असते। ह्या सगळ्याचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची PhD करत असताना लंडनमध्ये रुपयाची समस्या हा विषय त्यांनी घेतला आणि या विषयावरून लंडनमध्ये, विदेशामध्ये, आपल्या देशामध्ये चलनाची व्यवस्था कशी असावी या संदर्भामध्ये त्यांनी आपले विचार या प्रबंधामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही गोष्ट 1913 ते 15 या कालावधीमध्ये घडलेली आहे। त्यावेळेला भारत हा ब्रिटिशांच्या ब्रिटिश भारतामध्ये सत्तास्थानी होते आणि या स्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची अर्थव्यवस्था कशी चालावी या संदर्भामध्ये प्रबंध मांडलेला आहे। हे सगळं करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणूस, कॉमन मॅन हाच त्या प्रबंधाचा मूळ गाभा किंवा गृहीतक पकडून रुपया हा कसा, म्हणजे आर्थिक संपत्ती ही कशी समानतेने वाटली जाईल या दृष्टीने त्यांनी तो विचार केला होता। या सगळ्याबरोबरच रुपयाचं प्रमाणक बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवल्याप्रमाणे सोने आणि त्यानुसारच रुपयाचं चलनाचं नियंत्रण करण्याविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रबंधामध्ये शिफारस केली। त्याचप्रमाणे त्यांनी भारतामध्ये देखील ब्रिटिश सरकारला शिफारस केली आणि हा जो प्रबंध सादर केला त्या प्रबंधावरतीच ब्रिटिश सरकारने देखील भारतातलं त्यांचं जे काही राज्य शिल्लक होतं ते चालवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी त्याच आधारावरती या देशामध्ये चलन नियंत्रण करण्यासाठी सेंट्रल बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची 1 एप्रिल 1935 साली स्थापना देखील करण्यात आली आणि त्यानुसारच या देशामध्ये चलन व्यवस्था नियंत्रित करण्याचा कायदा आणि व्यवस्था निर्माण करण्यात आली। आज आपण पाहतो की या देशामध्ये वित्त आयोग मोठ्या प्रमाणावर काम करत आहे। वित्त आयोगाच्याच माध्यमातून या देशामध्ये चलन व्यवस्था, महागाईवर नियंत्रण ठेवणं आणि कर व्यवस्था ठरवण्याचं कार्य या वित्त आयोगामार्फतच ठरवलं जातं आणि याचं संपूर्ण क्रेडिट बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपयाची समस्या या थेसिसला किंवा प्रबंधाला दिलं तर वावगं होणार नाही आणि त्याच्या आधारावरतीच आपलं जे आजचं फायनान्स कमिशन असेल, नीती आजच्या नव्या भाषेमध्ये नीती आयोग असेल, हे सर्व जे लोक आज उभं आहे, भारताची अर्थव्यवस्था उभी आहे,
संसदीय अर्थव्यवस्था उभी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरच आहे. फक्त त्याचा अजून देखील मायक्रो लेवलला एकदम सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला तर आजच्या ज्या विषमतेच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या काही प्रमाणात सुटू शकतील असं या प्रबंधातून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आपल्याला स्पष्ट होत असतं. बाबासाहेब आंबेडकरांनी या माध्यमातून सुचवलेलं आहे की अमाप चलन छपाई करू नये आणि त्याचं जे प्रमाण आहे ते नियंत्रित करावं, ते सोन्याच्या प्रमाणामध्ये नियंत्रित करावं, ती जगातल्या सर्व इकॉनॉमीशी संबंधित असावं. या सर्व बाबी त्यांनी सांगितलं. चलनाची जर प्रचंड छपाई झाली तर प्रचंड महागाई वाढेल, देशामध्ये प्रचंड विषमता वाढेल असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रबंधामध्ये सांगितलेलं आहे. 1935 मध्ये 35 नंतर अनेक वेळा त्यांनी ज्या वेळेला अर्थविचारावरती त्यांनी विचार मांडलेला आहे, लिहिलेला आहे, त्यावेळेला त्यांनी चलन छपाईचं नियंत्रण करण्यासाठी सर्व व्यवस्थेला अनेकदा सुचवलेलं आहे. हे सर्व करत असताना देखील आपण पाहतो की आजपर्यंत या देशामध्ये ब्रिटिश सरकार असल्यापासून ते काल परवाच्या नरेंद्र मोदी सरकारपर्यंत 4 वेळा जास्त किमतीच्या नोटांची छपाई बंद करण्याविषयी निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कशासाठी घेण्यात आलेला आहे तर तो 10,000ची नोट, 5,000ची नोट, 1,000 रुपयाची नोट ह्या नोटांच्या नोट लोक स्वतःजवळ ठेवतात आणि चलनाचा तुटवडा बाजारामध्ये दिसतो. प्रत्यक्ष पैसा लोकांच्या हातात असतो परंतु तो वापरात नसल्यामुळं चलन तुटवडा होतो आणि अशा वेळेला त्या तत्कालीन सरकारही नोटांची वेगवेगळे मार्ग काढून किंवा सोयीचे निर्णय करून चलन छपाई करतात आणि त्याच्यामुळे चलनवाढ होते. ह्या गोष्टी आजच्या सरकारपर्यंत देखील आलेल्या आहेत. या सर्व बाबी ज्या आहेत त्या अर्थनीतीच्या दृष्टीने समजणं सामान्य माणसाला तसं पाहिलं तर कठीण आहे, परंतु या राजकीय निर्णयकर्त्यांनी ह्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. सामान्यपणे सर्वसामान्य लोकांसाठी जर काही 2-3 मुद्दे मी या ठिकाणी मांडणार आहे. आजची जी वित्तव्यवस्था आहे या देशाची, या वित्तव्यवस्थेतून भरमसाठ खर्च अनेक नको त्या योजनावर देखील होतो आणि पाहिजे त्या योजनांवरती खर्च कमी होतोय. त्यामुळं आपल्या देशामध्ये इम्बॅलन्स्ड ग्रोथ किंवा इम्बॅलन्स्ड विकास डेव्हलपमेंट आपल्याला दिसते आहे. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ मराठवाड्यामध्ये प्रचंड गरिबी किंवा पाण्याचं प्रमाण कमी दिसतं आपल्याला, किंवा मुंबई पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपण विचार केला तर आपल्याला या भागामध्ये प्रचंड गर्दी आणि एक ठराविक प्रकारचे कारखान्यांची संख्या या परिसरामध्ये जास्त दिसते आहे. तर ही इम्बॅलन्स गोष्ट होऊ नये यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच सांगितलेलं आहे की सर्वसामान्य सर्व लोकांना या वित्ताची किंवा लोकांचा विकास व्हावा या दृष्टीने त्यांनी इकॉनॉमीचा किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास करून त्याची मांडणी केलेली आहे. परंतु आज आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांचे पैलू त्यांची तत्त्व विचारात न घेतल्यामुळं आर्थिक विकास जो आहे तो काही ठराविक भागामध्ये प्रचंड विकास होत आहे, काही ठराविक भागामध्ये विकासाची गंगा आज देखील पोचलेली नाही. अजून आदिवासी भाग वन विभागामध्ये किंवा नक्षलाईट क्षेत्रामध्ये आपण पाहतो की लोकांची गरिबी आहे त्याच स्थितीमध्ये आहेत. अजूनही त्यांच्यापर्यंत दळणवळणाची साधनं पोचलेली नाहीत. अजूनही त्यांच्या खाण्यापिण्याचे किंवा दैनंदिन व्यवहाराचे प्रश्न तसेच्या तसे आहेत. म्हणून मी एक सूचित करणार आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्याच संकल्पनेप्रमाणे जो वित्ताचा किंवा संपत्तीचा किंवा पैशाचा किंवा अर्थनीतीचा विषय जो आहे तो बेसिकली लोकांचं आरोग्य आणि शिक्षण याच्यावरती खर्च झाला पाहिजे. ह्या बाबी मी अधिक विस्ताराने समजून देईल. लोकांचं आरोग्य जर चांगलं असेल, सक्षम असेल, लोक जर सुदृढ असतील तर ते लोक चांगलं काम करू शकतात, त्यांच्या मनामध्ये चांगले विचार येऊ शकतात
आज मला एक आनंद होतो आहे की सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टचं यांचं ब्रीदवाक्य आहे, बलबुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाशी धरून आहे, बलबुद्धी. आणि हेच आम्ही सुद्धा सांगतो आहे की आरोग्य जर लोकांचं चांगलं असेल तर ते लोक नेटाने काम करू शकतात, ते लोक चांगल्या विचाराने काम करू शकतात आणि ते लोक चांगली सत्सत विवेकबुद्धी लोकांच्या कार्यासाठी विकासासाठी वापरू शकतात. डॉक्टर सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंतीच्या निमित्तानं आपण हा समारोह आयोजित केलेला आहे. या समारोहाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, इतर मुख्य अतिथी या सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टचे सर्व कर्मचारी, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 131वी जयंती देशभर आणि देशाच्या बाहेर साजरी होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आजच्या या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व देशभर जयंतीच्या निमित्ताने प्रयत्न केले जात आहेत. आज खास करून या जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये खास विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गासाठी अतिशय महत्त्वाचा विषय मी आज या ठिकाणी चर्चेला घेणार आहे. तो आज ज्या विषयामुळे देशामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्त्यांना देखील अशा एका विषयाच्या मार्गदर्शनाची गरज आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे. आणि तो विचार म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थविचार किंवा आर्थिक विचार किंवा वित्त विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं शिक्षण घेत असतानाच ज्या वेळेला त्यांनी लंडनमध्ये PhD करण्याचा विचार केला, त्यावेळेला प्रथम त्यांनी जो PhDसाठी विषय निवडला तो रुपयाची समस्या. आपल्या देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील संपूर्ण समाज व्यवस्था उभी कशावर असेल तर ती सत्ता आणि संपत्तीवरती आहे. मानवी जीवन हे एकूण सामाजिक प्रोसेस त्याचा विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करायला पाहिजे आणि विकास करण्यासाठी त्याला संपत्तीची आवश्यकता असते आणि ही संपत्ती मिळवण्यासाठी त्याला आर्थिक पाठबळाची, पैशाची किंवा चलनाची आवश्यकता असते. ह्या सगळ्याचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची PhD करत असताना लंडनमध्ये रुपयाची समस्या हा विषय त्यांनी घेतला आणि या विषयावरून लंडनमध्ये, विदेशामध्ये, आपल्या देशामध्ये चलनाची व्यवस्था कशी असावी या संदर्भामध्ये त्यांनी आपले विचार या प्रबंधामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट 1913 ते 15 या कालावधीमध्ये घडलेली आहे. त्यावेळेला भारत हा ब्रिटिश भारतामध्ये सत्तास्थानी होते आणि या स्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची अर्थव्यवस्था कशी चालावी या संदर्भामध्ये प्रबंध मांडलेला आहे. हे सगळं करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणूस, कॉमन मॅन हाच त्या प्रबंधाचा मूळ गाभा किंवा गृहीतक पकडून रुपया हा कसा, म्हणजे आर्थिक संपत्ती ही कशी समानतेने वाटली जाईल या दृष्टीने त्यांनी तो विचार केला होता. या सगळ्याबरोबरच रुपयाचं प्रमाणक बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवल्याप्रमाणे
सोने आणि त्यानुसारच रुपयाचं चलनाचं नियंत्रण करण्याविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रबंधामध्ये शिफारस केली. त्याचप्रमाणे त्यांनी भारतामध्ये देखील ब्रिटिश सरकारला शिफारस केली आणि हा जो प्रबंध सादर केला त्या प्रबंधावरतीच ब्रिटिश सरकारने देखील भारतातलं त्यांचं जे काही राज्य शिल्लक होतं ते चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याच आधारावरती या देशामध्ये चलन नियंत्रण करण्यासाठी सेंट्रल बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची 1 एप्रिल 1935 साली स्थापना देखील करण्यात आली आणि त्यानुसारच या देशामध्ये चलन व्यवस्था नियंत्रित करण्याचा कायदा आणि व्यवस्था निर्माण करण्यात आली. आज आपण पाहतो की या देशामध्ये वित्त आयोग मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. वित्त आयोगाच्याच माध्यमातून या देशामध्ये चलन व्यवस्था, महागाईवर नियंत्रण ठेवणं आणि कर व्यवस्था ठरवण्याचं कार्य या वित्त आयोगामार्फतच ठरवलं जातं आणि याचं संपूर्ण क्रेडिट बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपयाची समस्या या थेसिसला किंवा प्रबंधाला दिलं तर वावगं होणार नाही आणि त्याच्या आधारावरतीच आपलं जे आजचं फायनान्स कमिशन असेल, नीती आजच्या नव्या भाषेमध्ये नीती आयोग असेल, हे सर्व जे लोक आज उभं आहे, भारताची अर्थव्यवस्था उभी आहे, संसदीय अर्थव्यवस्था उभी आहे, ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरच आहे. फक्त त्याचा अजून देखील मायक्रो लेवलला एकदम सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला तर आजच्या ज्या विषमतेच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या काही प्रमाणात सुटू शकतील असं या प्रबंधातून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आपल्याला स्पष्ट होत असतं. बाबासाहेब आंबेडकरांनी या माध्यमातून सुचवलेलं आहे की अमाप चलन छपाई करू नये आणि त्याचं जे प्रमाण आहे ते नियंत्रित करावं, ते सोन्याच्या प्रमाणामध्ये नियंत्रित करावं, ती जगातल्या सर्व इकॉनॉमीशी संबंधित असावं. या सर्व बाबी त्यांनी सांगितलं. चलनाची जर प्रचंड छपाई झाली तर प्रचंड महागाई वाढेल, देशामध्ये प्रचंड विषमता वाढेल असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रबंधामध्ये सांगितलेलं आहे. 1935 मध्ये 35 नंतर अनेक वेळा त्यांनी ज्या वेळेला अर्थविचारावरती त्यांनी विचार मांडलेला आहे, लिहिलेला आहे, त्यावेळेला त्यांनी चलन छपाईचं नियंत्रण करण्यासाठी सर्व व्यवस्थेला अनेकदा सुचवलेलं आहे. हे सर्व करत असताना देखील आपण पाहतो की आजपर्यंत या देशामध्ये ब्रिटिश सरकार असल्यापासून ते काल परवाच्या नरेंद्र मोदी सरकारपर्यंत 4 वेळा जास्त किमतीच्या नोटांची छपाई बंद करण्याविषयी निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कशासाठी घेण्यात आलेला आहे तर तो 10,000ची नोट, 5,000ची नोट, 1,000 रुपयाची नोट ह्या नोटांच्या नोट लोक स्वतःजवळ ठेवतात आणि चलनाचा तुटवडा बाजारामध्ये दिसतो. प्रत्यक्ष पैसा लोकांच्या हातात असतो परंतु तो वापरात नसल्यामुळं चलन तुटवडा होतो आणि अशा वेळेला त्या तत्कालीन सरकारही नोटांची वेगवेगळे मार्ग काढून किंवा सोयीचे निर्णय करून चलन छपाई करतात आणि त्याच्यामुळे चलनवाढ होते. ह्या गोष्टी आजच्या सरकारपर्यंत देखील आलेल्या आहेत. या सर्व बाबी ज्या आहेत त्या अर्थनीतीच्या दृष्टीने समजणं सामान्य माणसाला तसं पाहिलं तर कठीण आहे, परंतु या राजकीय निर्णयकर्त्यांनी ह्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. सामान्यपणे सर्वसामान्य लोकांसाठी जर काही 2-3 मुद्दे मी या ठिकाणी मांडणार आहे. आजची जी वित्त व्यवस्था आहे या देशाची, या वित्त व्यवस्थेतून भरमसाठ खर्च अनेक नको त्या योजनावर देखील होतो आणि पाहिजे त्या योजनांवरती खर्च कमी होतोय. त्यामुळं आपल्या देशामध्ये इम्बॅलन्स्ड ग्रोथ किंवा इम्बॅलन्स्ड विकास डेव्हलपमेंट आपल्याला दिसते आहे. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ मराठवाड्यामध्ये प्रचंड गरिबी किंवा पाण्याचं प्रमाण कमी दिसतं आपल्याला,
किंवा मुंबई पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपण विचार केला तर आपल्याला या भागामध्ये प्रचंड गर्दी आणि एक ठराविक प्रकारचे कारखान्यांची संख्या या परिसरामध्ये जास्त दिसते आहे. तर ही इम्बॅलन्स गोष्ट होऊ नये यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच सांगितलेलं आहे की सर्वसामान्य सर्व लोकांना या वित्ताची किंवा लोकांचा विकास व्हावा या दृष्टीने त्यांनी इकॉनॉमीचा किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास करून त्याची मांडणी केलेली आहे. परंतु आज आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांचे पैलू त्यांची तत्त्व विचारात न घेतल्यामुळं आर्थिक विकास जो आहे तो काही ठराविक भागामध्ये प्रचंड विकास होत आहे, काही ठराविक भागामध्ये विकासाची गंगा आज देखील पोचलेली नाही. अजून आदिवासी भाग वन विभागामध्ये किंवा नक्षलाईट क्षेत्रामध्ये आपण पाहतो की लोकांची गरिबी आहे त्याच स्थितीमध्ये आहेत. अजूनही त्यांच्यापर्यंत दळणवळणाची साधनं पोचलेली नाहीत. अजूनही त्यांच्या खाण्यापिण्याचे किंवा दैनंदिन व्यवहाराचे प्रश्न तसेच्या तसे आहेत. म्हणून मी एक सूचित करणार आहे बाबासाहेब आंबेडकरांच्याच संकल्पनेप्रमाणे जो वित्ताचा किंवा संपत्तीचा किंवा पैशाचा किंवा अर्थनीतीचा विषय जो आहे तो बेसिकली लोकांचं आरोग्य आणि शिक्षण याच्यावरती खर्च झाला पाहिजे. ह्या बाबी मी अधिक विस्ताराने समजून देईल. लोकांचं आरोग्य जर चांगलं असेल, सक्षम असेल, लोक जर सुदृढ असतील तर ते लोक चांगलं काम करू शकतात, त्यांच्या मनामध्ये चांगले विचार येऊ शकतात. आज मला एक आनंद होतो आहे की सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टचं यांचं ब्रीदवाक्य आहे बलबुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाशी धरून आहे बलबुद्धी. आणि हेच आम्ही सुद्धा सांगतो आहे की आरोग्य जर लोकांचं चांगलं असेल तर ते लोक नेटाने काम करू शकतात, ते लोक चांगल्या विचाराने काम करू शकतात आणि ते लोक चांगली सत्सद विवेकबुद्धी लोकांच्या कार्यासाठी विकासासाठी वापरू शकतात. आणि ह्यासाठी जर का या देशामध्ये चांगलं आरोग्य निर्माण होण्यासाठी चांगल्या प्रकारचे सुविधा जर लहानपणापासून बालकांपासून जर महिलांना आणि त्या कुटुंबियांना जर मिळाल्या, म्हणजे उदाहरणार्थ चांगले आरोग्य केंद्र म्हणजे हॉस्पिटल्स किंवा चांगले क्रीडांगणं, चांगल्या शैक्षणिक सुविधा ह्या जर मिळाल्या तर लोक दुसऱ्या भाषेत आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये तगडा कार्यकर्ते किंवा तगडा युवक आणि युवती निर्माण होतील. ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवतो आणि शिक्षणापासून देखील शिक्षणाला खर्च कमी केला जातो आहे, आरोग्यालाही खर्च कमी केला जात आहे. मला सरकारी शाळा किंवा सरकारी आरोग्य केंद्र ह्याला काही नावं ठेवायची नाही आहेत, परंतु आज बऱ्याच वेळेला सरकारी आरोग्य केंद्रामध्ये जायला पेशंट तयार होत नाहीत. सरकारी शाळेमध्ये मुलांना शाळेत घालायला पालक तयार होत नाहीत. हे का होतं आहे? त्याचं कारण असं आहे की सरकारने या सरकारी आरोग्य केंद्र आणि शाळामध्ये योग्य पद्धतीने खर्च करून त्या सक्षम आणि चांगल्या आणि गुणवत्ताधारक चालल्या पाहिजेत या दृष्टीने सरकारने तो प्रयत्न केला पाहिजे. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आरोग्य आणि शिक्षण लोकांना चांगलं द्या आणि त्यांना सक्षम करा, त्यांना योग्य पद्धतीने वाटचाल करता आली पाहिजे. या दृष्टीने त्यांना सुविधा दिल्या तर एक बुद्धिमान नागरिक आणि सक्षम नागरिक आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळतील. हे सर्वसामान्यांसाठी शिक्षण आरोग्याबरोबरच जर शिक्षण चांगलं पोचलं तर गावागावामध्ये शेतकऱ्यांना आज देखील समजत नाही की आपण त्या एका ठराविक जमिनीमध्ये कोणतं पीक काढावं आणि कोणती बियाणं लावावीत, कोणती खतं वापरावीत ही देखील शेतकऱ्यांना आज देखील त्याचा नीटपणे अभ्यास नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शेतकऱ्यांना जर चांगलं शिक्षण दिलं तर ते त्यांच्या शेतांच्या मातीचं परीक्षण करतील आणि त्यांनी जर मातीचं परीक्षण केलं तर त्यांना कळेल की कोणत्या शेतामध्ये कोणत्या खाचरामध्ये कोणतं पीक आलं पाहिजे. आज आपण पाहतो की अनेक शेतकरी 4 रुपये मिळण्यासाठी
एक ऊसाला भाव मिळतो की ऊसच लावतात, कांद्याला भाव मिळतो की कांदाच लावतात. ज्याचा अर्थ त्यांनी तो अभ्यास केलेला नसतो, त्यांच्यापर्यंत ते शिक्षण गेलेलं नसतं. या दृष्टीने मग बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचले असते, त्यांचं शिक्षण जर चांगलं झालं असतं आणि त्यांच्या शिक्षणातून जर त्यांना ह्या गोष्टी समजल्या असत्या की आपल्या शेतातल्या मातीचं परीक्षण केलं पाहिजे, कोणती खतं, कोणती बी बियाणं वापरावीत, कोणती पिकं घ्यावीत, कोणत्या पिकाला आपल्या देशामध्ये बाजारपेठ आहे, कोणत्या पिकाला विदेशामध्ये बाजारपेठ आहे, ह्या गोष्टी आपण शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवत नाही. त्यामुळं आपल्याला दिसत आहे की ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यामध्ये राहणीमानामध्ये फरक आहे, आर्थिक उलाढालीमध्ये फरक आहे आणि गरिबी आणि श्रीमंती दिसत आहे, अडाणीपणा आणि शैक्षणिक बाब अशा प्रकारचा विषमता शहर आणि ग्रामीण भागामध्ये देखील दिसत आहे. याचं कारणच आहे की शिक्षणाची गंगा नीटपणे पोचली नाही किंवा शिक्षणावरती शासनाकडून योग्य पद्धतीने खर्च बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे होत नाही आणि त्यामुळे ती विषमता आपल्याला दिसत आहे. या सर्व ह्याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी एकच भूमिका घेतलेली आहे की या देशाची अर्थव्यवस्था सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विचारात घेतली पाहिजे. सामाजिक न्याय, या सामाजिक न्यायाचा जर विचार केला तर आपल्याला पुन्हा हे लक्षात येईल की लोकांचं आरोग्य हे महत्त्वाचं आहे. आणि हे आरोग्य का आज देखील महत्त्वाचं आहे तर आपण पाहतो की आदिवासी क्षेत्रामध्ये, डोंगराळ भागामध्ये अजून देखील लहान मुलांना, बाळांत होणाऱ्या महिलांना आरोग्याच्या सुविधा पोचत नाहीत. त्या ठिकाणी बालमृत्यू होतात, कुपोषण होत आहे. हे का होत आहे? हे मुंबई शहरासारख्या जवळ असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात देखील आपण वाचत आहोत. अनेक ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये आपल्याला दिसत आहे की बालकांचं कुपोषण होतं. हे का होतं आहे? आज 21व्या शतकात देखील या गोष्टी घडत आहेत. याचं आश्चर्य वाटत आहे. त्याचं कारण की नेमकी वित्त व्यवस्थेचा अभ्यास न केल्यामुळे त्याचं वितरण जे आहे ते योग्य पद्धतीने होत नाही. आणि म्हणून आज शैक्षणिकदृष्ट्या जरी काही ठिकाणी विद्यापीठ आणि महाविद्यालये दिसत असली तरी एका ठराविक क्षेत्रामध्ये अजूनही त्या शिक्षणाची गंगा पोचलेली नाही. त्यामुळं आरोग्याच्या समस्या आहेत आणि आर्थिक समस्या आहेत. या सर्व समस्या आज ज्या समस्या 18व्या शतकात होत्या, 19व्या शतकात होत्या, त्या समस्या आज 20व्या आणि 21व्या शतकात देखील आपल्याला दिसत आहेत. त्याचं कारणच असं आहे की ज्याला या देशातली अर्थव्यवस्थेचा अर्थ हा सामाजिक न्यायाच्या बाजूने घेतला पाहिजे आणि तो अर्थ लावून त्याचं वाटप जे आहे, संपत्तीचं वाटप, सत्तेचं वाटप, हे सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी मिळून तो प्रयत्न केला पाहिजे. परंतु आज त्याच्यापेक्षा उलटं होत आहे की याच्या विरुद्ध सर्व लोक एकत्र येत आहेत आणि समूहाने संपत्तीचं किंवा सत्तेचं वाटप केल्याने काही समाजातील काही समूह हे बाहेर राहत आहेत आणि ते विकासापासून वंचित राहत आहेत. या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या सर्व प्रकारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जर विचारानुसार आजची आपल्या देशाची अर्थनीती जर का नीट राबवली गेली असती तर आपल्या जागतिक स्तरावरती रुपयाचं अवमूल्यन झालं नसतं. 1947 साली आपल्याला जर का जागतिक स्वरूपाचा जर विचार केला तर 1 रुपयाला $1 अमेरिकन डॉलर अशा प्रकारचा रेट होता. परंतु आज 1920-22 मध्ये $1साठी आपल्याला जवळजवळ 75 ते 80 रुपये मोजावे लागत आहेत. याचा अर्थ काय होतो की रुपयाची व्हॅल्यू ही कमी झालेली आहे, रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला महागाई दिसत आहे. म्हणजे जर आपण 1950 सालचा जर विचार केला तर एक चांगलं कुटुंब 50 ते 100 रुपयामध्ये
त्यांचा उदरनिर्वाह होत होता. परंतु आज त्याच कुटुंबाला 50,000 रुपये किंवा 1,00,000 रुपये जरी आपण खर्चायला महिन्याला दिले तरी देखील त्यांना त्यांचा कौटुंबिक खर्च भागू शकत नाही. याचा अर्थ काय झाला की रुपयाची किंमत कमी झाली. आणि ह्या सगळ्या गोष्टी का होऊ शकल्या तर आपण अर्थनीतीचा योग्य पद्धतीने मांडणी न केल्यामुळं चलन हवं तसं आणि गरजेप्रमाणे छपाई होत गेल्यामुळं चलनाचा पुरवठा होत गेला. परंतु बाकीचा विकास आपल्या देशामध्ये जसा पाहिजे किंवा ज्या प्रमाणात पाहिजे जितका पाहिजे तितका तो होऊ शकला नाही. त्याचा आज आपण काही दुष्परिणाम भोगत आहोत. ते म्हणजे महागाई वाढ. आज सर्व वस्तूंची महागाई प्रचंड वाढलेली आहे. पेट्रोल आहे, गॅस आहे, जीवनावश्यक वस्तू आहेत. हे का महागाई वाढलेली आहे तर आज तुम्हाला जो काय 100 रुपये 500 रुपये रोज आहे, परंतु तो रोज जो आहे तो रोजच्या रोज त्याची ती किंमत तुमची वाढत नाही, परंतु वस्तूची किंमत मात्र वाढते आहे. 500 रुपये तुम्हाला 2 वर्षापूर्वी रोज होता तो आज देखील तेवढाच आहे. आणि 2 वर्षापूर्वी पेट्रोलचा दर जो काय 90 रुपये होता तो आज 115 रुपये झालेला आहे. या सगळ्यामुळं अनेक म्हणजे सामान्य माणसाला प्रचंड कष्ट आणि प्रचंड फ्रस्ट्रेशन ह्या आर्थिक विषमतेमुळे आलेले आहे. या सर्व बाबींचा विचार करता अजूनही आपल्या देशातील वित्त विभागाने, अर्थतज्ञांनी, आर्थिक विचार करणाऱ्यांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची अर्थनीती वाचली पाहिजे. त्याप्रमाणे आपला स्वतःचा खर्च कमी केला पाहिजे. आणि उत्पन्नाची साधनं वाढवली पाहिजेत. या दृष्टीने जर का आपण विचार करू शकलो तर मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त आपण जे काही हे विचारमंथन करत आहोत ते विचारमंथन सार्थकी लागलं असं म्हणावं लागेल. या सर्व धक्काधक्कीच्या काळात देखील डॉक्टर सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या देशातील लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न चालवलेला आहे. याची आवश्यकता देखील आजच्या 21व्या शतकात प्रचंड आहे. कारण आपण पाहतो की आज या यांत्रिक आणि सोशल मीडियाच्या जीवनामध्ये लोकांचं जीवन फार फास्ट झालेलं आहे, धावपळीचं झालेलं आहे. या सगळ्या धावपळीच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अनेक लोकांच्यापर्यंत प्रचंड माहिती पोचत आहे, परंतु ज्ञान पोचत नाही. आणि डॉक्टर सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थविषयक विचारांची माहिती पोचवण्याचा फक्त काम हा ट्रस्ट करत नाही, परंतु ज्ञान पोचवण्याचं कार्य या जाधवर ट्रस्टच्या माध्यमातून केलं जात आहे. यामुळं मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी करण्याचं महत्त्वाचं कार्य सुधाकर जाधवर ट्रस्टने केलेलं आहे. याबद्दल मी या जाधवर ट्रस्ट त्यांचे सर्व संयोजक, आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, सर्व प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, या परिसरातील सर्व नागरिक यांना मी धन्यवाद देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि मला हे आपल्यासमोर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थविषयक विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. नमस्कार. दुसरी
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू झालेली आहे. मला अत्यंत आनंद होतो की या व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, वकील क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, अशा अनेक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध अष्टपैलू व्यक्तिमत्वावरती प्रकाश टाकलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोचावेत, वेगवेगळे पैलू लोकांना माहीत व्हावेत, हा या व्याख्यानमालेचा आणि त्याच्या मागचा उद्देश आहे. ही व्याख्यानमाला आयोजित करताना सर्व व्याख्याते यांचे संस्थेच्या वतीनं मी आभार मानतो. टेक्निशियन ज्याने ऑनलाईन ही प्रक्रिया राबवली, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्यांचे मी आभार मानतो. आपण सर्व श्रोते फार मोठ्या प्रमाणावरती याला साथ देत आहात. आपलेही सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.